नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे महानगरपालिकेमध्ये वाढत असलेली वाहनांची संख्या लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका भवनाच्या आवारामध्ये दुचाकींना प्रवेश न देता केवळ 4 चाकी वाहनांना प्रवेश देण्याचा प्रयोग राबवण्यास महानगरपालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे. यामुळे महापालिकेमध्ये कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होते. दुचाकी वाहनं आत सोडली जात नसल्यानं अनेक नागरिकांनी मुख्य इमारतीसमोर रस्त्याच्या कडेला वाहनं लावली आहेत. मात्र त्यावरती वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्यानं नागरिकांना अधिकच त्रासाला सामोरं जावं लागतंय. महानगरपालिकेमध्ये 4 वर्षांच्या प्रशासन राजनंतर आता लोकप्रतिनिधी निवडून आलेत. महानगरपालिकेत 165 नगरसेवक निवडून आले असून कामानिमित्त त्यांच्यासोबत महानगरपालिकेत येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील वाढणार आहे. महानगरपालिकेचं मुख्य सभागृह सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेत येणाऱ्यांची संख्याही झपाट्यानं वाढत जाणार आहे. त्यातच थेट परिणाम वाहनांच्या पार्किंगवरती देखील होणार आहे. पार्किंगचा गंभीर होत असलेला प्रश्न सोडवण्यासाठी मुख्य इमारतीच्या आवारात आता कोणत्याही दुचाकी वाहनांना प्रवेश न देता केवळ 4 चाकी वाहनांना पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे. सध्या प्रायोगिक तत्वावरती याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनानं मंगळवारपासून याची अंमलबजावणी सुरू करून दुचाकींना प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वाहन चालक आणि महानगरपालिकेचे सुरक्षा कर्मचारी यांच्यामध्ये जोरदार खटके उडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रशासनानं हा बदल करताना नवीन इमारतीतील तळमजल्यापैकी पहिल्या मजल्यावरील दुचाकीचं पार्किंग तसेच जुन्या आणि नवीन इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये दुचाकी लावण्यास मनाई केली आहे. तसेच जुन्या इमारतीतील दुचाकीचं ओपन पार्किंग केवळ महानगरपालिकेमधील महिला कर्मचाऱ्यांसाठीच आरक्षित केलं आहे. यालगत असलेल्या दुमजली पार्किंगमधील सर्वात वरचं पार्किंग हे सर्वसामान्य नागरिकांसाठी राखीव ठेवलं आहे. महानगरपालिका भवनाच्या नवीन इमारतीतील तळघर आणि दोन्ही इमारतींच्या मधील जागेमध्ये होणारं दुचाकी पार्किंग आता बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे या परिसरामध्ये रोज उभ्या करण्यात येणाऱ्या 500 दुचाकींपैकी 300 दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP यांना विचारलं असता ते म्हणाले, महानगरपालिकेच्या भवनाच्या आवारातील वाहनांच्या पार्किंगबाबत प्रशासन गांभीर्यानं विचार करते. महानगरपालिकेचं सभागृह सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी समोर येणार आहेत. महानगरपालिकेमध्ये येणारी वाहनं आणि त्यासाठी आवश्यक असलेले पार्किंग ही बिकट समस्या आहे. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना महानगरपालिकेकडनं करण्यात येणार आहेत. महानगरपालिका कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. तसेच मेट्रो मार्गांवरील कर्मचाऱ्यांना मेट्रोनं महानगरपालिका भवन येथे ड्युटीसाठी येण्यासाठी आवाहन करण्याचाही प्रशासनाचा विचार चालू आहे. महानगरपालिकेमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या पार्किंग सुविधेला प्राधान्य देण्याकरता प्रशासन सर्व शक्यता तपासून नियोजन करत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणे महानगरपालिकेमध्ये दुचाकी वाहनांना बंदी घातल्यामुळे नागरिक मात्र हैराण झालेत. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.